पुण्यासह बाजूच्या पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण करत अनैसर्गिक कृत्य करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अटकेनंतर आरोपी पांडे याने सुरुवातीला हा अपघात झाल्याचा बनाव केला होता, मात्र पोलीस तपासात त्याचं पितळ उघडं पडलं। नराधम पांडे हा तिथल्या एका रसवंती गृहात 3 दिवसापूर्वी कामासाठी आला होता, तर हत्या झालेला अल्पवयीन मुलगा देखील त्याच ठिकाणी खेळत होता। हे पाहून नराधमाने त्याला एकदा उसाचा रस दिला। असं करून आरोपी पांडेने अल्पवयीन मुलाशी जवळीक वाढवली आणि शनिवारच्या रात्री 8च्या सुमारास त्याचं अपहरण केलं। त्या मुलाला घेऊन पांडे तिथून पुण्याच्या पाषाण तलावालगत गेला। रात्रीच्या काळोखात त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले, त्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या केली। तोपर्यंत पीडित मुलाच्या कुटुंबियांकडून त्याचा शोध सुरू झाला होता। अखेर रात्री 10 वाजता पीडिताच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दिली। त्यामुळे पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला। यावेळी रात्री 11च्या सुमारास रसवंती गृहाच्या मालकाने पांडेला फोन करून मुलगा गायब झालेल्या मुलाबाबत विचारले। रसवंती गृहाच्या मालकाने गायब मुलाला पाहिलं होतं का अशी विचारणा पांडेकडे केली, मात्र मला त्याबाबत कल्पना नसल्याचं पांडे म्हणाला। पोलिसांना मात्र पांडेवर संशय आला होता, त्यामुळे त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले। पोलिसांनी त्यातून महत्त्वाचा पुरावा मिळाला। सीसीटीव्हीमध्ये पांडे हा अल्पवयीन मुलाला खुणावत असल्याचं आणि मुलगा त्याच्या पाठीमागे चालत निघाल्याचं दिसत होतं। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुढे जाऊन दोघे अचानकपणे गायब झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे सकाळी वाकड पोलिसांनी बावधन गाठलं आणि पांडे राहत असलेल्या घरात जाऊन त्याला ताब्यात घेतलं।